जी लोक प्युअर व्हेजिटेरियन आहेत, जी नॉनव्हेज खाऊ शकत नाहीत, त्यांनासुद्धा बुर्जी खायला आवडत असते बरं. पण ही नॉन व्हेजिटेरियन बुर्जी खायला त्यांना काही जमत नाही. मग अशाच पद्धतीची व्हेज पनीर बुर्जी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये फक्त 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. पोहे खायच्या चमच्याने फक्त 2 चमचेच बेसन पीठ इथं आपल्याला वापरायचे. आता हे छान असं सोनेरी रंगावरती मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता हे भाजण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिट पुरेसे होतात. कमी गॅसवर आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचे. त्यानंतर ते पीठ आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे फोडणीसाठी तेल. तर तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडंसं जास्तच तेल इथं वापरलेलं आहे. त्यामध्ये घालायचे आहेत 1 चमचा जिरे. जिरे छान असे तडतडले की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बारीक कापून घेतलेले 2 ते 3 असे मध्यम आकाराचे कांदे. पनीर बुर्जी तयार करत असताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. कांदा मस्त असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. त्यामध्येच आता इथं मी वापरलेली आहे हिरवी मिरची. तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत आणि त्या यामध्ये घातलेल्या आहेत. त्यासुद्धा थोड्याशा भाजू द्यायच्या. त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल चटणी आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा गरम मसाला. आता हे मिश्रण सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. कांदा वगैरे व्यवस्थित भाजला पाहिजे. हे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजले तरच पनीर बुर्जी खायला एकदम भारी लागते. आता यामध्ये मी वापरत आहे 2 बारीक कापून घेतलेले टोमॅटो. तर टोमॅटोचं बी किंवा रस मी अजिबात काढून घेतलेलं नाही. जसं कापलं तसंच मी यामध्ये घातलेलं आहे, कारण या टोमॅटोच्या रसामुळे सुद्धा या बुर्जीला एक मस्त अशी चव येते. आता यावरून मी चिमूटभर कसुरी मेथी मस्त अशी चोळून घातलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला मस्त असं शिजेपर्यंत म्हणजेच टोमॅटो वगैरे पूर्ण गाळ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम किंवा लो ठेवायची आहे. आता हे व्यवस्थित शिजलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजून घेतलेलं बेसन पीठ. हे सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि आता हे शिजण्यासाठी आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथं मी सुरुवातीला अर्धी वाटी एवढं पाणी घातलेलं आहे. बघूया आपण एवढं प्रमाण बस होते का. तर आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी घातलेलं पाणी हे तर ह्या मिश्रणामध्ये असंच मिसळून गेलेलं आहे, कारण पाण्याचं प्रमाण कमी झालं. आणि आता मी अजून अर्धी वाटी पाणी इथं यामध्ये वापरलेलं आहे. तर आता कुठं मिश्रण शिजण्या एवढं पाणी यामध्ये शिल्लक दिसत आहे. तर आता याला आपण चांगलं मस्त असं शिजवून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, म्हणजे हे खाली करपणार नाही. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं हे सगळं मिश्रण शिजलेलं आहे आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा बेडगी मिरची पावडर. यामुळे आपल्या या पनीर बुर्जीला मस्त असा कलर येईल. आणि आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये क्रश करून घेतलेलं पनीर. तर पनीरचे तुकडे वगैरे इथं आपल्याला करायचे नाहीत, तर ते आपल्याला फक्त आपल्या हाताने असं चुरगाळून यामध्ये घालायचं आहे. थोडंसं बोटाने क्रश करून यामध्ये आपल्याला हे पनीर वापरायचं आहे. तेव्हा कुठं मग आपली बुर्जी व्यवस्थित वाटेल. तर मस्त असं इथं पनीरसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर 100 ते 150 ग्राम पनीर यामध्ये बसू शकतं. तर मी इथं 125 ग्राम एवढं पनीर इथं वापरलेलं आहे. वरून यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आणि आता ही बुर्जी तर एकदम घट्ट घट्ट दिसत आहे. आता या बुर्जीला शिजण्यासाठी आपल्याला अजून अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीपासून आतापर्यंत 1.5 वाटी एवढं पाणी आपल्याला या बुर्जीसाठी लागलेलं आहे. आता आपल्याला हे पनीर साधारणपणे 3 ते 4 मिनिट एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे, न झाकता. म्हणजे झाकलं तर हे पनीर जास्त गाळ होईल. त्यामुळे आपल्याला न झाकता हे पनीर असंच शिजवून घ्यायचं आहे. साधारणपणे 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या बुर्जीला आतून मस्त अशा बुडबुड्या आलेल्या आहेत आणि तेलसुद्धा बऱ्यापैकी सुटलेलं आहे. आणि आता आपली पनीर बुर्जी फक्त 10 मिनिटांमध्ये खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि 100 ते 125 ग्राम एवढ्या पनीरमध्ये आपल्याला 3 ते 4 व्यक्तींसाठी पोटभर खाता येईल एवढी पनीर बुर्जी इथं तयार झालेली आहे. तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठीच नाही किंवा प्युअर व्हेजिटेरियनवाल्यांसाठीच नाही, तर घरातील प्रत्येक व्यक्तीला खाता येईल अशी मस्त पनीर बुर्जी आज आपण इथं तयार केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडलं तर लाईक आणि शेअर करा. तसेच वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपीज साध्या सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन साध्या सोप्या आणि आहे त्या साहित्यामध्ये करता येईल अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.